परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की 1 मे पासून मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, पण मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचं परमिट रद्द होणार नाही। मात्र नियमांचं उल्लंघन करणं, बेकायदेशीरपणे वाहन चालवणं, कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलावी लागेल। मराठी भाषा शिकण्यासाठी आरटीओ कार्यालयात जागा सुद्धा उपलब्ध करणार आहोत, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्यांना मराठी भाषा शिकावीच लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ही मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे। मात्र त्यानंतर म्हणजे 16 ऑगस्ट पासून नियमानुसार कारवाई करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं। मात्र कारवाईचे स्वरूप नेमकं काय असणार यावर त्यांनी भाष्य करणं टाळलं।